महत्त्वाची बातमी पाहूया। बदलापूर प्रकरणी महाराष्ट्र बंदची परवानगी न्यायालयानं नाकारल्यानंतर आज महाविकास आघाडीनं ठिकठिकाणी मूक आंदोलन केलं। राज्यात एकीकडे सकाळपासूनच पावसाचा जोर होता आणि अशाच भर पावसात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भिजत महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात संताप व्यक्त केला। उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन केलं तर शरद पवारांनी पुण्यात शपथ दिली। कसं झालं दिवसभर हे आंदोलन पाहूया। बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुरड्यांच्या अत्याचाराचे पडसाद आज राज्यभरात दिसले। महाविकास आघाडीच्या बंदला हायकोर्टानं मनाई केली, मात्र मूक आंदोलन करत आघाडीचे नेते बदलापुराच्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले। राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असतानाही नेते तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रस्त्यावर उतरले। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काळात राज्यात झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भाजपचे काही नेतेही आंदोलनात उतरले। संभाजीनगरात तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांच्या समोर आलेत। पाहुयात महाराष्ट्रभरातील आंदोलनाचा आढावा। हा सगळा संताप आहे बदलापूरच्या अत्याचाराविरोधातला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्याच्या विविध भागात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। एरवी सहसा आंदोलनात न उतरणारे शरद पवार आज आंदोलनात सहभागी झाले। बदलापुरातल्या घटनेवरून पवारांनी सरकारवर ताशेरे ओढलेत। अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं, हा जर निष्कर्ष राज्यकर्ते करत असतील तर राज्यकर्ते किती संवेदनशील आहेत, वडिलांच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते। मुंबईत उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरेंसह आंदोलनात उतरले। खरं तर महाविकास आघाडीनं शनिवारी बंदचं आवाहन केलं होतं, पण गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बंद विरोधात याचिका केली। उच्च न्यायालयानं बंद बेकायदेशीर ठरवला आणि आघाडीचे नेते मूक आंदोलन करत रस्त्यावर उतरले। आणि याला जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार, तो होणारच, मग करायचं काय? त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला। मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे, पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हालू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं, याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो। उद्धव ठाकरेंनी आंदोलनात महायुतीच्या नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। रोज कुठे ना काहीतरी घडते, रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर, आणि हे कंस मामा इकडे चांगली भाषेला न्याय कधी देतो, कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात। हे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होते आणि हे निर्लज्ज राख्या बांधतायत आणि राखा बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय। अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। हा महाराष्ट्र आपण उगाच म्हणत नाही, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांच्या आदराने उल्लेख करतो अशातला भाग नाही, कारण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, असलम शेख, वर्षा गायकवाड हे नेते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून रस्त्यावर उतरले, तर सुप्रिया सुळेंनीही भर पावसात रस्त्यावर बसून सरकारला महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सवाल केलेत। सदावर्तेजींनी या केसच्या माध्यमातून एक गोष्टीला बोलले, त्यांनी मुलीसाठी लढले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं। दुर्दैवाने आम्ही त्या मुलींसाठी न्याय मागण्यासाठी लढतोय, शक्ती कायदा पास झाला पाहिजे म्हणून आम्ही लढतोय, परंतु तसं काही झालं नाहीये।
आणि माझं कोर्टाला आव्हान आहे की ज्याने ज्या तऱ्हेने या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये या केसचा सुद्धा निर्णय त्वरित लागावा, मुलींना सुरक्षित वातावरण मिळावं ही आमची सातत्याने मागणी आहे. आणि त्यासाठी आमचा आवाज किती जरी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज बंद होणार नाही. म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघडं झालेलं आहे. त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधामाला फाशी दिली. अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ, जर ह्याच्यात सत्य असेल तर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेलं नाही. हा महाविकास आघाडीच्या या आंदोलनात महायुतीचे नेतेही रस्त्यावर उतरलेत. संभाजीनगरमध्ये तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आमने सामने आलेत. कारण एकही शब्द न बोलता तुम्ही ही भूमिका व्यक्त केली की अत्यंत संताप. मात्र ही जी आंदोलनाची शांततेच्या आंदोलनाची ही ताकद आहे, ही शक्ती आहे. न बोलता ही संताप व्यक्त होतोय, मात्र हीच आंदोलनाची शक्ती आहे. इराणमध्ये कसे परा जोडे मारले, असे कोरडे ओढले, तसं केलं पाहिजे. त्या आरोपीला बाहेर आलं पाहिजे आणि शूट करून टाकलं पाहिजे. कोरडे नाही, त्याला असं बाहेर काढून त्याला गोळी मारली पाहिजे. काय फरक नाही पडत त्याला. मुंबईत भाजपच्या चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठाण मांडलं. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या काळात झालेल्या घटनांच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केलं. राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कोणाचंही असू दे, आमचं असू दे किंवा आणि कोणाचं असू दे, आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे. सरकारने घेतल्या ना भूमिका. सरकारने SIT स्थापन केली. सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं. त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे. उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी, पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद झाली. राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेबाबत संताप व्यक्त केलाय. पण महिला आणि बाल अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या माध्यमातील वार्तांकनाबाबत राज ठाकरेंनी पत्रकारांनाच सवाल केलेत. प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही, आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आत्ता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? हायकोर्टाचे आदेश मान्य करत महाविकास आघाडीनं बंद मागे घेतल्यानं आज राज्यभरात सगळे व्यवहार सुरळीत राहिले. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकमेकांच्या सरकारच्या काळातील अत्याचाराचा पाढा वाचला, एकमेकांना जाब विचारले. काही ठिकाणी मूक आंदोलनातही भाषणं आटोपली आणि आपापल्या घरी रवाना झालेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.